गुढीपाडव्यानिमित्त आज राज्यामध्ये विविध शहरांमध्ये शोभायात्रा काढल्या जात आहेत। हिंदू नववर्ष स्वागताचा जल्लोष शोभायात्रांच्या माध्यमातून केला जातोय। डोंबिवलीमध्ये सालाबाद प्रमाणे शोभायात्रा काढली जाते आणि थोड्याच वेळात हा सोहळा सुरू होणार आहे। ढोल ताशे लेझिम पथकांच्या तालावरती हा सांस्कृतिक सोहळा होतो। शहरातले अबाल वृद्ध या सोहळ्याला हजेरी लावतात। तर नागपूरमध्ये सुद्धा मराठी नवीन वर्षानिमित्त गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलंय। नागपूरच्या तात्या टोपेनगर गणेश मंदिरातून या शोभायात्रेला सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री फडणवीस या शोभायात्रेला उपस्थित राहतील। आकर्षक वेशभूषा परिधान करून नागपूरकर या शोभायात्रेमध्ये सहभागी झाले। प्रभू रामाची पालखी या शोभायात्रेमध्ये वाहिली जाईल। लक्ष्मीनगर चौकामध्ये गुढी उभारून रामरक्षा स्तोत्राचं पठण देखील केलं जाणार आहे। पंतप्रधान पण नागपूरला याच वेळेला 1-1.5 तासांनी 2 तासांनी येणार आणि आता हाही कार्यक्रम होतोय। असा सुंदर द्विगुणित आनंद नागपूरला मिळालेला आहे। काल रात्रीपासून इतकं उत्साहाचं वातावरण होतं। सगळ्या नागपुरात तुम्ही जाऊन बघा, सगळीकडे तुम्हाला रांगोळ्या, सडा या सगळ्या गोष्टी टाकलेल्या मिळतील आणि याच्यासारखा आनंद परत परत हिंदुस्थानात यावा, हिंदू लोकांमध्ये यावा। हिंदू एकतेचा, हिंदू अस्मितेचा, हिंदू एकवटला पाहिजे आणि हिंदू नववर्ष मोठ्या जोरदार पद्धतीने स्वागत झालं पाहिजे आणि मोठ्या उत्साहात साजरा झाला पाहिजे। या उद्देशाने नववर्ष अभिनंदन समारोह समितीच्या माध्यमातून आम्ही मोठ्या उत्साहात, मोठ्या भव्य प्रमाणात आम्ही या ठिकाणी नवीन वर्ष स्वागत करत असतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।